नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलला। तर आज आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, जो PM किसानचा 18 हप्ता आहे तो केव्हा मिळणार, तसेच पीक विमा, जो अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित जे शेतकरी आहेत त्यांना जो मंजूर झालेला आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाईल या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या संबंधी जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं PM किसानचा जो 18वा हप्ता आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होईल। तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, जो शेतकरी वर्ग आहे त्यांना आताच 17वा हप्ता नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केला। त्याच संबंधी आता शेतकऱ्यांना जी आस आहे ती येणाऱ्या 18व्या हप्त्याची। तर PM किसानचा 18वा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिलेले। अशामध्येच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत असे जाहीर केलेले आहे की येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 ऑक्टोबर या तारखेला PM किसानचा जो 18वा हप्ता आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। तसेच राहिली गोष्ट पीक विम्याची, तर ज्या शेतकऱ्यांनी अग्रिमचा जो पीक विमा संदर्भातील जे शेतकरी नुकसानी संबंधातील जो दावा होता तो दर्ज केलेला होता आणि त्यांची जी पाहणी झालेली होती, ज्या शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी झालेली होती, तसेच जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी होते त्यांना त्यांची जी रक्कम आहे ती दिवाळीच्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी प्रत्येक शेतकरी वर्गाला याची अधिक फायदा होणार आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकरी वर्गाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्याला मदत होणार आहे। धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच.